नमस्कार. नोकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी महापारेषण अंतर्गत परभणी परभणी जिल्ह्यासाठीची जी जाहिरात देण्यात आलेली होती अप्रेंटिस पदासाठीची, त्या अप्रेंटिस पदासाठीची जी उमेदवार सिलेक्शन लिस्ट आहे, निवड यादी जी आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठीची, ही यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यासाठीचं अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे. विस्तारित माहिती पाहूयात. पाहू शकता, महापारेषण कार्यकारी अभियंता यांच्या अंतर्गत शिकाऊ उमेदवार कायदा 1961 अंतर्गत 2023-24 करता विभाग परभणी येथे निवड झालेल्या उमेदवारांची तात्पुरती निवड यादी भाग 2 जाहीर करण्यात आलेली आहे. यानुसार निर्गमित केलेली निवड यादी लोकसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू करण्यात आली करता निवड यादीस तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली होती. आता आचारसंहिता शिथिल झाल्यामुळे निवड यादी या पत्रान्वये पुनश्च प्रसारित करण्यात येत आहे. म्हणजे निवड यादी अगोदर जाहीर करण्यात आली नव्हती, आता जाहीर करण्यात आलेली आहे. यामध्ये पाहू शकता, जे उमेदवार अप्रेंटिस पदासाठी पात्र झालेले आहेत त्यांची जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते पुढे घेण्यात येणार आहे. यानुसार औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री, इलेक्ट्रिशियन या व्यवसायातून राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद NCVT उत्तीर्ण उमेदवारांकडून पोस्टाने, कुरिअरने किंवा हातोहात अर्ज मागवण्यात आले होते. अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक होता 31 ऑक्टोबर 2023 होती. आता उमेदवारांची तात्पुरती निवड यादी तयार करण्यात आली असून उमेदवारांची निवड यादी त्यांना SSC किंवा ITI, वीजतंत्रे, इलेक्ट्रिशियनमध्ये प्राप्त झालेल्या एकत्रित गुणांच्या सरासरीच्या आधारावर तसेच त्यांनी त्यांच्या अर्जामध्ये दर्शवलेल्या जात व इतर माहितीच्या आधारे तयार करण्यात आलेली आहे. यानुसार तात्पुरती निवड झालेल्या सर्व उमेदवारांना त्यांची शैक्षणिक अर्हता आहे, जात आहे, वय, उन्नत गटात मोडत नसणे इत्यादीबाबतचे मूळ प्रमाणपत्र, कागदपत्रे ही पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक राहणार आहे. सादर न करू शकलेल्या उमेदवारांची निवड रद्द केली जाईल. याचबरोबर तात्पुरत्या निवड यादीत नावाचा समावेश म्हणजे शिकाऊ उमेदवारांसाठी उमेदवारांचा कोणताही हक्क राहणार नाही. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. ही यादी जी आहे ही तात्पुरती असून जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे त्यावरती पुढे सिलेक्शन प्रोसेस आधारित असणार आहे. याबद्दलची जी यादी आहे ती यादी खाली पाहू शकता देण्यात आलेली आहे. जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांचं नाव, त्यांची जात आहे, त्यानंतर गुणांची टक्केवारी, निवडीचा प्रवर्ग आहे, शेरा इत्यादीबाबतची जी टेबल देण्यात आलेलं आहे. कॅटेगरीनुसार ओपन कॅटेगरी आहे, SC कॅटेगरी, STसाठीचे, NTC, OBC, EWS अशा पद्धतीने विस्तारित माहिती देण्यात आलेली आहे. या उमेदवारांची जी तात्पुरती निवड यादी मधील उमेदवारांची जी 13 जून 2024 पर्यंत कार्यकारी अभियंता महापारेषण हे जे ॲड्रेस देण्यात आलेला आहे या ॲड्रेसवर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी 13 जून 2024 रोजी उपस्थित राहायचं आहे. याच्यामध्ये जो टायमिंग देण्यात आलेला आहे त्या टायमिंगवर येणं आवश्यक आहे. यानंतर जे उमेदवार उपस्थित राहणार नाही त्यांची जी सिलेक्शन प्रोसेस आहे ती रद्द केली जाईल. याची महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर महत्त्वाचे डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत कागदपत्र पडताळणीसाठी हे सुद्धा देण्यात आलेले आहेत, दर्शवण्यात आलेले आहेत. पाहू शकता, 10वीचं गुणपत्रक आवश्यक आहे, 10वी सनद, ITI गुणपत्रक आहे, त्याच्यानंतर 4 सेमिस्टरचं जात प्रमाणपत्र आहे, आधार कार्ड, ऑनलाईन पोर्टलद्वारे केलेल्या अर्जाचे स्क्रीनशॉट आहे, उन्नत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र आहे, बँक पासबुक इत्यादीबाबतची माहिती जोडणं आवश्यक आहे. अशा पद्धतीने या भरतीसाठी महापारेषण ही जी भरती आहे या भरतीचा जो उमेदवारांची जी निवड यादी आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी ती जाहीर करण्यात आलेली आहे आणि 13 जून 2024 रोजी हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्ण केले जाणार आहे. त्याचबरोबर या भरती संदर्भात महत्त्वाचे अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.